आज जी काही नवी मुंबईची घोडदौड आहे ही सगळी या लीडर्समुळे झाली। 7 मधले 4 चॅप्टर शिल्लक राहिले होते आणि त्यात नाशिकवरून नवी मुंबई सारखी ठिकाणी मला लीडरशिप करण्याची संधी मिळाली आणि आज यातले 80% 90% चॅप्टर्स हे सगळे गोल्डन चॅप्टर आहेत। यातले 3-4 चॅप्टर प्लॅटिनम चॅप्टर्स आहे। जे चॅप्टर बंद होणार होते ते चॅप्टर सुद्धा आज गोल्डन आहेत। हे सगळं काम या सगळ्या लीडरशिप टीमनी केलं। जिथे 4 चॅप्टर होते आणि 275 मेंबर होते सर नवी मुंबईमध्ये, आणि आज नवी मुंबईचा मेंबरचा काउंट आहे 650 प्लस। 4 चॅप्टर नंतर 14 चॅप्टर, आज आपल्याकडे 2 रिजन आहेत आणि 1 एप्रिल नंतर कदाचित भविष्यात याचे 3 रिजन सुद्धा होऊ शकतील। की 2 वर्षामध्ये नवी मुंबईचा हा जो काही विस्तार झाला आणि ह्या विस्तारामुळे नवी मुंबईमधील मराठी उद्योजकांना बिझनेस वाढीसाठीच्या ह्या संधी उपलब्ध झाल्या आणि हा जो प्लॅटफॉर्म ही संस्था ज्यांनी स्थापन केली, कुठेतरी भिडे सरांना खरोखर आज इथे असते तर आनंद झाला असता। आता येत्या पुढच्या काळामध्ये इथे नवीन लीडरशिप टीम येईल आणि या सगळ्या पुढच्या नवीन लीडरशिप टीममध्ये या सगळ्या नवीन लीडरशिप टीमला ॲक्सेप्ट करा आणि पुढे फक्त आणि फक्त तुमच्या डोक्यामध्ये एकच ठेवा की मी इथे फक्त बिझनेस करण्यासाठी आलेलो आहे। जी नवीन लीडरशिप टीम येईल इथे त्यांच्यासोबत तुम्ही चॅप्टरच्या वाढीसाठी, तुमच्या बिझनेसच्या वाढीसाठी, संघटनेच्या वाढीसाठी 100% प्रयत्न करा आणि येणाऱ्या पुढच्या लीडर्समध्ये कोणत्याही लीडर्सला भविष्यात मागच्या लीडर्सला बघू नका, त्यांना ॲक्सेप्ट करा आणि मागच्या लीडर्सला यासाठी बघू नका की प्रत्येक लीडर्सची काम करण्याची एक वर्किंग स्टाईल असते। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जसं यांनी काम केलं म्हणजे तो करल हे तुम्ही ग्राह्य धरू नका। कदाचित तो याच्यापेक्षा आणखीन 4 पट चांगलं काम करल। फक्त आपला उद्देश एकच असला पाहिजे की बिझनेस वाढ, बिझनेस वाढ आणि बिझनेस वाढ। गेल्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये आणि ह्या नवी मुंबईच्या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल, कोणाचं मन दुखलं असेल, कोणाला हर्ट झाला असेल, कोणाच्या अपेक्षा भंग झाल्या असतील, तर मी ह्या ट्रस्टींसमोर तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आज माझा डेप्युटी सेक्रेटरी जनरल म्हणून आज माझा कार्यकाळ हा संपलेला आहे हे मी जाहीर करतो। आणि आज मी खूप भाग्यवान आहे की मला इथे दुगाडे सर भेटलेले आहेत आणि ज्या दुगाडे सरांच्या हस्ते मला ही लेपल पिन लावण्यात आली ती मला आता त्यांच्या हस्ते मला सुपूर्द करण्याचं आजचं हे भाग्य लाभलेलं आहे। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टनी जे काही दिलं ते मी कायम आयुष्यभर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचं ऋणी राहील। धन्यवाद। थँक्यू सो मच।